नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओमकार हांडे, सर्वल इंडिया ॲनिमल न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड, सेल्स अँड टेक्निकल एक्झिक्युटिव्ह, महाराष्ट्र। मी आज आलो आहे पिंपळगाव सिद्धनाथ जुन्नर येथे सार्थक डेअरी फार्मवर। हे शेतकरी मित्रांना आपण 3 महिन्यापूर्वी सर्वल कंपनीचं मिल्क रिप्लेसर दिलं, तर त्यांनी प्रॉपरली 3 महिने यूज करून आज आपण बघू शकता हा रिझल्ट आपल्या समोर काढलेला आहे। कमीत कमी सर 3 महिन्यामध्ये 120 किलोपर्यंत कालवडचं वजन घेतलं आहे। तर आपण काय करतो, शेतकऱ्यांना एक फीडिंग प्लॅन देतो प्रॉपरली, त्याच्यानुसार ते शेतकऱ्यांना यूज करायला लावतो। आता सर फीडिंग प्लॅनमध्ये येतं काय, तुम्ही ज्या टायमाला गाय वेते त्याच्या 1 तासाच्या आतमध्ये तुम्ही कालवडीला तिच्या बॉडी वेटच्या 10 ते 12% तिला चीक पाजला पाहिजे। कारण की जी कालवड जलमते ना, तिला स्वतःची इम्युनिटी सिस्टीम नसते, इम्युनिटी पॉवर नसते, ती तुम्हाला ती गायीच्या चिकातूनच जाते। त्यामुळे गायीचा चीक मेन तिला गेला पाहिजे, तिची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते। त्याच्यानंतर आपण काय करतो की 1 ते 4 दिवस पूर्णपणे गायीचा चीक द्यायला लावतो। 5व्या दिवशीनंतर आपण रिप्लेसर चालू करतो। 50% रिप्लेसर, 50% दूध देतो त्याच्यात। त्याच्यानंतर 2 दिवस तसं करतो, परत 2 दिवस 75% रिप्लेसर, 25% दूध, आणि परत 2 दिवस 10व्या दिवशीपर्यंत कालवड पूर्णपणे रिप्लेसर येऊन जाते। हे कंप्लीटली 3 महिने चालतं। त्याच्यासोबत आपण 5व्या दिवसापासून काप स्टार्टर आणि पाण्याचं नियोजन तिच्या पुढं ठेवायला लावतो, कारण की काप स्टार्टर आणि पाण्याने हे तुमचं रुमेन डेव्हलप करायला खूप चांगली मदत होते। त्याच्यानंतर आपण प्रॉपरली हे 3 महिन्यापर्यंत द्यायला लावतो। 3 महिन्यापर्यंत जर प्रॉपरली सर फीडिंग प्लॅन जर यूज केला शेतकऱ्यांनी, तर कमीत कमी 100 किलोच्या आसपास कालवड वेट गेन निघायला पाहिजे प्रॉपरली। तर तुम्हाला हे सर्वल कंपनीचे मिल्क रिप्लेसर एकदम बेस्ट पद्धतीने हे करतं। याच्यात हे पूर्णपणे आपलं मिल्क पावडरपासूनच तयार होईल। त्याच्यामुळे याच्यात कोणते बाकीचे घट आपण ॲडिशनली ॲड करून हे रिप्लेसर तयार करतो। यांनी काय होतं, जे तुमची कालवडीला ग्रोथला खूप चालना भेटते, प्लस तुम्हाला कोणतेही ॲडिशनल सप्लिमेंट द्यायची गरज पडत नाही। पूर्णपणे आपण जे न्यूट्रिशन असतं त्याच्यात हे पूर्णपणे याच्यात येऊन जातं। त्यामुळे एकदा नक्की सर्वल कंपनीचा मिल्क रिप्लेसर यूज करा। धन्यवाद।